डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स. आधी घेऊ आपण रॅशनल नंबर, म्हणजे एकदा मला रिव्हिजन करायची तुमची ती. ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्येचे दशांश रूप. आणि इकडे तुम्ही डेसिमल फॉर्म ऑफ, इकडे तो डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स. अपरिमेय संख्येचे दशांश रूप. काल शिकलो, म्हणजे यापूर्वी शिकलो आपण की हे जे असतं हे दोन गोष्टी असतात. एक तर हे खंडित, म्हणजे कसं असतं खंडित किंवा अखंड आवर्ती. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो आपण टर्मिनेटिंग. एक तर टर्मिनेटिंग असतं और नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. म्हणजे जर तो टर्मिनेट होत नसेल, संपत नसेल, तर ते रिकरिंग असतं. आणि याच्या उलट डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर हा कसा असतो, हा खंडित कधीच नसतो, कधीच खंडित नसतो. हा कसा असतो, अखंड असतो. कसा असतो तो, अखंड अनावर्ती. अखंड असतो पण नॉन टर्मिनेटिंग असतो, नॉन रिकरिंग असतो. नॉन टर्मिनेटिंग, टर्मिनेट म्हणजे संपणारा, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड न संपणारा, आणि नॉन रिकरिंग म्हणजे परत परत वगैरे असा काही याच्याकडे प्रकार नाही. ते डिजिट कसे येतील रॅन्डमली. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही √2चं उदाहरण बघितलं. √2चं जर तुम्ही डेसिमल फॉर्म जर लिहिला तर आपा काय येतो, 1.41 पा 421 डॅश 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 डॅश. √3चा कोण म्हणते मध्ये, स्वतःला अनम्यूट करा ना रे, होत नाही का? √3चं जर तुम्ही केलं तर कसा राहिला, √3चा 1.732 वगैरे वगैरे वगैरे. याला कडू तुम्ही √5चे वगैरे असे काढून पहा प्रॅक्टिससाठी. √5 काढा, √7 काढा, तुमची प्रॅक्टिस होईल. ओके. आता इकडे बघा, तुम्ही याच्या अनेक उदाहरणं बघितलेले आपण. समजा तुम्ही जर कधी हा घेतलाय 3/5 तर काय होतो हा 0.6. संपला इथे याचं उत्तर. तुम्ही जर 1/3 घेतला तर काय येईल, 0.333. म्हणजे एखादी अंक किंवा अंकाचा गट परत परत येत राहतो. म्हणजे आता पहा, हा कसा आहे, हा टर्मिनेटिंग आहे. ओके. हा कसा आहे, टर्मिनेटिंग आहे किंवा खंडित आहे. हा कसा आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे, पण कसं आहे, रिकरिंग आहे. हा अंकाचा गट पुन्हा 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 येतो. असे अनेक उदाहरणं आपण यापूर्वी बघितलेले आहेत. तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आता याच्या पुढे जाऊन असं पण म्हटलं जातं की ज्या संख्येचे, बघा खूप महत्वाचं वाक्य आहे हे लक्षात ठेवा तुम्ही, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड, नाही एक मिनिट, खंडित किंवा अखंड आवर्ती असते ती परिमेय संख्या असते. लक्षात घ्या. मग ज्या संख्येची दशांश रूप खंडित किंवा अखंड आवर्ती नसते ती अपरिमेय संख्या असते, आज सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अ नंबर विथ डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग, इज इरॅशनल. पेज नंबर 23 वर एक ओळ दिली, ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या. तर एवढंच मला तुम्हाला आज सांगायचं होतं. ते तुम्ही नोट डाऊन करा. नोट डाऊन केला असेल तर काही हरकत नाही. आपण पुढे जाऊ.
Question is prove that root 2 is irrational number. वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. कसं सिद्ध करायचं तर त्यासाठी आपल्याला परिमेय संख्येचं जी मांडणी आहे ती समजून घ्यायची. मी तुम्हाला ती थोडक्यात समजून सांगतो. मित्रांनो लक्षात घ्या, परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या की जी आपल्याला P छेद Q या रूपात मांडता येते. येथे P हा इंटिजर आहे म्हणजे पूर्णांक संख्या आहे, Q सुद्धा पूर्णांक संख्या आहे आणि Q ची किंमत 0 नाही. आणि ज्यावेळेस आपण कोणतीही संख्या P छेद Q या मांडणीत मांडतो त्यावेळेस काय असतं, P आणि Q यांना एकही सामायिक अवयव नसतो. या गोष्टीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा काय सांगितलं मी तुम्हाला, ए भाई सच्चा कर रहा तू किधर भी भाग रहा है सच्चा तू इधर आ जा अभी. आता हा जो चौकट आहे या चौकटीकडे तुम्ही लक्ष द्या. काय दिलं मी, परिमेय संख्येची मांडणी कशी असते तर ती ही असते P छेद Q या रूपात. यामध्ये P हा काय आहे पूर्णांक आहे, Q हा काय आहे पूर्णांक आहे आणि Q ची किंमत 0 नसते. या आधी पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुम्हाला अजून काय माहिती पुरवली की P आणि Q यांना एकही सामायिक अवयव नसतो. कारण की P छेद Q ही मांडणी सर्वात संक्षिप्त रूप आहे. कारण काय, P छेद Q हे कसं मांडलेले संक्षिप्त रूपात मांडणी केलेली आहे. आता आपल्याला काय इथं प्रूफ करायचं की वर्गमूळ 2 ही इरॅशनल नंबर आहे. वर्गमूळ 2 हे अपरिमेय संख्या आहे सिद्ध करायचं. तर याची आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता द्यायची. अप्रत्यक्ष सिद्धता कशाला म्हणतात की ज्यामध्ये जे सिद्ध करायचंय ते खोटं आहे, म्हणजे जे सिद्ध करायचं त्याच्या विरुद्ध जे खरंय असं समजायचं. म्हणजे इथं काय म्हणू आपण, समजा बघा अप्रत्यक्ष, समजा वर्गमूळ 2 ही काय सिद्ध करायचं आपल्याला, परिमेय संख्या आहे. काय सिद्ध करायचंय, परिमेय संख्या ही अपरिमेय संख्या नाही. ही अपरिमेय संख्या नाही. जे सिद्ध करायचे त्याच्या विरुद्ध समजायचं. म्हणजेच काय होईल याचा अर्थ, जी जर ती अपरिमेय नाहीये तर ती काय आहे, म्हणून वर्गमूळ 2 ही काय झाली, ही परिमेय संख्या आहे. लक्षात घ्या, ही परिमेय संख्या आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता ही जर परिमेय संख्या आहे तर त्याला आपण P छेद Q या रूपात मांडू शकतो. म्हणून वर्गमूळ 2 बरोबर आपण P छेद Q असं लिहू शकतो. करेक्ट, यात काही कोणाला शंका नाही. कारण की प्रत्येक परिमेय संख्या ही P छेद Q या रूपात लिहिता येते म्हणजे येतेच. आणि त्यात पण P आणि Q हे कसे संक्षिप्त रूपात लिहिलंय असं आपल्याला इथं समजायचंय. म्हणजे तसं आहेच. मग आपण इथं काय म्हणू, इथं आपण म्हणू शकतो P छेद Q. आता हा वर्गमूळ 2 गुणिले Q बरोबर झाला इथं P. काय केलं, तिरकस गुणाकार केला. आता दोन्ही बाजूचे वर्ग घ्यायचे. दोन्ही बाजूचे वर्ग जर घेतलं मी तो वर्गमूळ 2 चा वर्ग झाला 2 आणि हे झालं Q आणि इकडे झाला P चा वर्ग. ठीक आहे. आता बघा डावी बाजू बघा तुम्ही, ही काय आहे, डावी बाजू 2Q. ठीक आहे. आता 2Q कोणत्याही संख्येला तुम्ही 2 ने गुणा म्हणजे ती काय झाली, समसंख्या झाली. आता 2Q ही काय आहे, समसंख्या. लक्षात घ्या 2Q ही समसंख्या आहे की नाही. 2 ने गुणले म्हणजे सम आहे. डावी बाजू समसंख्या आहे, डावी बाजू समसंख्या आहे. काय ती 2Q.
2Q ही समसंख्या आहे, म्हणजे उजवी बाजू पण काय आहे, समसंख्या आहे. म्हणून P वर्ग ही समसंख्या आहे. लक्षात घ्या, ही सुद्धा कशी आहे, समसंख्या आहे. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे, समसंख्या जर ती असेल तर जर ती समसंख्या असेल तर पी ही सुद्धा काय झाली, समसंख्या. कारण की समसंख्येचा वर्ग समसंख्या असतो. समसंख्येचा वर्ग हा नेहमी समसंख्या असतो. पी वर्ग हा जर समसंख्या आहे तर पी सुद्धा काय झाली, समसंख्या आहे. लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर एखादी कोणती समसंख्या असेल त्याचा वर्ग हा नेहमी समसंख्या असतो. इथं जर वर्ग समसंख्या आहे तर ती मूळ संख्या सुद्धा समसंख्या आहे. पण वर्ग म्हणून आपण काय लिहू शकतो, म्हणून पी बरोबर काय लिहू शकतो आपण, पहा लक्ष द्या, म्हणून पी बरोबर 2 गुणिले टी असं लिहू शकतो आपण. टी ही कोणती संख्या, टी हा पूर्णांक आहे. टी हा कोणताही पूर्णांक आहे. ती जर पी ही समसंख्या आहे याचा अर्थ 2 ने त्याला भाग जातो. जर 2 ने भाग दिला तो तर टी येईल, म्हणजे पी बरोबर 2T झालं. बरोबर. आता पी बरोबर जर 2T झालं, लक्षात घ्या. आता पहा, पी बरोबर जर तुम्ही 2T असं घेतलं तर इथं या बाजूकडे लक्ष द्या तुम्ही, तर 2Q बरोबर काय झालं, 2Q बरोबर होईल 2T चा वर्ग. म्हणजे 2Q बरोबर काय झालं, हा 2 चा वर्ग 4 आणि हा झाला टी, टी चा वर्ग. बरोबर. आता पी पी हा काय पूर्णांक आहे. 2Q बरोबर 4T चा वर्ग. बरोबर नाही, 2Q बरोबर पी वर्ग, इकडे वर्ग लिहायचा राहिला माझा आहे ना, हा इथं वर्ग लिहायचा राहिला, राईट. हा वर्ग पाहिजे इथं पण. 2Q बरोबर झालं 4T वर्ग. म्हणजे आता पहा, क्यू वर्ग बरोबर काय झाला, पहा क्यू वर्ग बरोबर हा 4T वर्ग भागिले हा 2, म्हणजेच क्यू वर्ग बरोबर झाला टी वर्ग, सॉरी 2T वर्ग, 2T वर्ग. आता पहा, हा 2 गुणिले टी वर्ग आहे, 2 ने कशाला बी गुणलं, 2T, हा 2 हा अवयव आहे याचा, ही जी संख्या आहे 2T वर्ग, याचा 2 हा अवयव आहे. याचा अर्थ 2T वर्ग ही काय झाली, 2T वर्ग ही काय झाली आता, समसंख्या आहे. ठीक आहे, समसंख्या आहे. म्हणजेच क्यू वर्ग ही काय, ही समसंख्या आहे. आता क्यू वर्ग सुद्धा बेटा समसंख्या आहे. म्हणजेच वर्ग जर समसंख्या आहे तर क्यू ही सुद्धा कशी आहे, समसंख्या आहे. ओके. पहा आता, हे पहा इथं काय लिहिलं तुम्ही, की पी ही समसंख्या आहे. इथं काय लिहिलं, क्यू ही समसंख्या आहे. आता मला सांगा, कोणत्याही जर 2 समसंख्या असतील, याचा अर्थ त्या 2च्या पटीतल्याच आहे ना, आणि त्या जर दोन्ही समसंख्या आहे याचा अर्थ त्यांना सामायिक अवयव आहे. म्हणजे काय लिहू शकतो आपण, पहा आता काय लिहिणार मी, आता मी काय म्हणतो लक्ष द्या, पेन. म्हणजेच पी आणि क्यू दोघांना 2 हा सामायिक अवयव आहे. दोघांना काय, 2 हा काय सामायिक अवयव. पण मी तुम्हाला इथं काय म्हटलं होतं, इथं पाहिजे पी आणि क्यू यांना एकही सामायिक अवयव नसतो, नाही असं आपण गृहीत धरलेलं आहे. का, कारण की आपण संक्षिप्त लिहिले. समजा तुम्हाला असं लिहायचंय 20/30, 20/ समजा 32 लिहिलं मी, तुम्ही काय करणार, याला संक्षिप्त रूप देणार. संक्षिप्त म्हणजे सगळ्यात सोपं रूप, एकदम सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट कशाला बघ जातो, याला 4 ने जातो, 4×5 = 20, 4×8 = 32, 4×8 = 32. ठीक आहे, म्हणजे काय आला, 5/8. हे झालं P/Q रूप. आता मला सांगा, या 5 आणि 8 ला सामायिक अवयव आहे का, नाही, याला एकही सामायिक अवयव नसतो. जर तुम्ही परिमेय संख्या लिहिली त्याला आपल्याला सामायिक अवयव ठेवायचाच नाही, कारण की P/Q हे काय आहे, त्याचं सोप्यात सोपं रूप आहे, संक्षिप्त रूप आहे, त्यांना सामायिक अवयव आपल्याला नाहीच आहे. आता बघा, इथं जर कधी हे यांना सामायिक अवयव नाही, ओके, इथं सामायिक अवयव नाही असं म्हटलं आपण, आणि इथं काय आलं की यांना 2 हा सामायिक अवयव आहे. बघा, सुरुवात केली होती आपण
कशापासून? की वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे. तसं केलं म्हणून जे कन्क्लुजन आलं ते काय आलं? हे आलं की पी आणि क्यू यांना 2 हा सामायिक अवयव आहे. वास्तविक बेसिक कंडिशन काय होती आपली? की पी आणि क्यू यांना एकही सामायिक अवयव नसतो. बरोबर आहे? हे आपलं गृहीतक होतं. परंतु आपल्याला जो रिझल्ट भेटला शेवटी तो काय भेटला? की पी आणि क्यू या दोघांना 2 हा सामायिक अवयव आहे. हा जो रिझल्ट भेटला हा चुकलेला आहे. यांना सामायिक अवयव यायलाच पाहिजे. मग हा रिझल्ट का आला असा? असं उत्तर आपल्याला का आलं? याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की आपण जे गृहीत धरलं होतं की वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे, हे सुद्धा चूक आहे. म्हणजे आपल्या इथं काय म्हणायचं? हे ही काय यार पाहिजे परंतु हे गृहीतकाशी विसंगत आहे. विसंगत आहे. ओके. म्हणून वर्गमूळ 2 ही परिमेय संख्या नाही. ही परिमेय संख्या नाही. ही परिमेय संख्या होऊ शकत नाही. म्हणून वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे. अशा प्रकारे वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला या अप्रत्यक्ष सिद्धतेद्वारे सिद्ध करता येतं. थोडं छोटं करतो याला. ठीक आहे. चला तुम्हाला एक एक पॉइंट कळाला का? मी सांगतो तुम्हाला परत एकदा नसेल समजलं. ठीक आहे. आता असे 2-3 उदाहरण घेतल्यावर तुम्हाला येऊन जाईल. चला ज्या ज्या शंका आहेत त्या विचारवर मला फटाफट. मी यांना स्टेप वाईज नाव देतो आणि कोणती स्टेप नाही कळाली ते मला सांगायचं तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला अनम्यूट केलं. याला स्टेप देतो मी. स्टेप हे पहा. ही आहे 1 नंबरची स्टेप, ही आहे 2 नंबरची स्टेप, ही आहे 3 नंबरची स्टेप, ही 4 नंबर, ही 5 नंबर, ही 6 नंबर, ही 7 नंबर, ही 8 नंबर, ही 9 नंबर, ही 10 नंबर, ही 11 नंबर, ही 12, 13, 14, 15, स्क्रीन दिसत नाही सर आम्हाला. 17, 18, 19, 20 आणि लास्ट 21. आता एक स्टेप मध्ये ज्या ज्या अडचणी त्या तुम्ही मला विचारा. चला पहिली स्टेप समजली का? पहिली स्टेप का लिहिली कळालं का? सांगा पहिले. का लिहिलं मी असं? हे कळालं का? हो किंवा नाही सांगायचं. नाही कळालं नाही सांगायचं. सगळ्यांना अनम्यूट ठेवलंय मी. कळालं तर हो म्हणायचं. हा आता या सिद्धतेला ओके या प्रकारच्या सिद्धतेला म्हणतात अप्रत्यक्ष सिद्धता. लक्षात ठेवा. इनडायरेक्ट प्रूफ. मी इंग्लिश मधून पण घेणार लगेच. याला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय करतात? समजा तुम्हाला जर सांगितलं किंवा तुम्ही जेवण केलं नाही हे सिद्ध करा. तुम्ही जेवण केलं नाही हे नाही सिद्ध करायचं. सिद्ध काय करायचं? तुम्ही जेवण केलेलं आहे. मग काय करावं लागेल? समजा तुम्ही जेवण केलेलं आहे. मग सर्वात आधी काय तुमच्या पोटात तुमची मम्मी म्हणेल तुम्ही तुमच्या मम्मीला म्हणणार मी जेवण केलेलं आहे. तर तुमची मम्मीला सिद्ध काय करायचं? तुम्ही जेवण केलेलं नाही. मग तुमची मम्मी काय करेल? ठीक आहे बेटा तू जेवण केलेलं आहे असं आपण समजू. तू म्हणतो तू जेवण केलंय, तू जेवण केलंय असं आपण समजू. तुमची मम्मी काय करेल? तुमच्या पोटाला टोचून पाहिजे. पोटाला टोचलं, पोट जर मध्ये गेलं तर तुम्ही पोटमध्ये गेलं की नाही. आता तू जर फुल जेवण केलं असतं तुझ्या पोटात बोट टोचलं गेलं असतं का? नाही. याचा अर्थ तू जेवण केलेलं नाही. दुसरं एक उदाहरण घेऊ. समजा आपण आज समजू तुम्हाला मी एक होमवर्क दिला. आणि तुम्ही म्हटलं की सर मी होमवर्क पूर्ण केला. परंतु मला माहिती तुम्ही होमवर्क पूर्ण केलेलं नाही. आता मला सिद्ध काय करायचंय? की तुम्ही होमवर्क
केलेला नाही. मग मी काय म्हणेल, मी अप्रत्यक्षरित्या म्हणेल ठीक आहे, आपण असं समजू की तू होमवर्क केलेला आहे. ठीक आहे, मग सांग बरं ह्या उदाहरणात शेवटून 2 नंबरची पायरी काय येईल, असं काहीतरी प्रश्न विचारेल. तुम्हाला ते सांगता येणार नाही. सांगता आलं याचा अर्थ काय झाला की तुम्ही होमवर्क केलेला आहे. तुम्हाला सांगता नाही आलं याचा अर्थ काय झाला की तुम्ही होमवर्क केलं नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता द्यायची असते. ओके, ते तुम्हाला 3 मित्राचं उदाहरण माहिती आहे. 3 मित्र असतात, होऊन जाईल 3 मित्र असतात आणि ते परीक्षेच्या दिवशी उशिरा जातात. मग ते त्या प्राचार्यांना विनंती करतात. प्राचार्य त्यांना म्हणतात तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. मग ते प्राचार्यांना विनंती करतात, सर आम्ही तिघं एकाच गाडीत येत होतो, पण आमची गाडी पंक्चर झाली. ते प्राचार्य हुशार असतात. आता त्यांना काय सिद्ध करायचं असतं की यांची गाडी पंक्चर झालेली नाही, यांना वेगळंच कारणामुळे उशीर झाला. मग प्राचार्य काय करतात, तिघांना 3 रूम मध्ये बसायला सांगतात आणि प्रत्येकाला जातात आणि फक्त त्यांना विचारतात तुम्ही प्रत्येकाने लिहून द्यायचं की तुमच्या गाडीचं कोणतं चाक पंक्चर झालं होतं. आता मला सांगा, ती गाडी पंक्चर झाली होती का? नाही. त्यांचं तिघांचं उत्तर सारखं येईल का? नाही येणार. तिघांचं उत्तर वेगळं होतं. कोणी म्हणतं पुढचं चाक पंक्चर झालं होतं, कोणी म्हणतं डावीकडचं झालं होतं, कोणी म्हणतं उजवीकडचं झालं होतं, कोणी म्हणतं मागचं चाक पंक्चर झालं होतं. तिघांचे कागद तिघांना बोलतात, दाखवतात, बघा तू काय लिहिलं, पुढचं चाक पंक्चर झालं होतं, तू काय लिहिलं, मागचं चाक पंक्चर झालं होतं. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला खोटी ठरवायची आहे ती खरी आहे असं आपण मानायचं आणि मग त्याचा जो रिझल्ट येतो ना तो पाहायचा. तो रिझल्ट आपल्याला चुकीचा भेटतो. तो चुकीचा रिझल्ट भेटल्यावर आपण असं म्हणायचं की बघा रिझल्ट चुकीचा भेटला की नाही, याचा अर्थ हे जे आपण मानलेलं होतं हे खोटं ठरलं. बघा आता ही सिद्धता तशीच आहे. पहिली जी स्टेप आहे, पहिल्या स्टेपमध्ये काय आहे बघा, पहिल्या स्टेपमध्ये एखाद्या वेळेस आपली मीटिंग एक्झिट होऊ शकते. उद्या परत सांगेन मी, काळजी करू नका तुम्ही. समजा वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे, हे सिद्ध करायचं होतं, आपण त्याच्या विरुद्ध घेतलं. समजा वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या नाही, ही झाली पायरी नंबर 1. मग पायरी नंबर 2 काय येईल, ती जर अपरिमेय नाही तर मग काय भाऊ ती परिमेय राहील ना. मग म्हणून पायरी नंबर 2 काय, वर्गमूळ 2 ही परिमेय संख्या आहे. आता पायरी नंबर 3, कोणतीही परिमेय संख्या आपला पी छेद क्यू या रूपात व्यक्त करता येते. म्हणून काय लिहिलं पायरी नंबर 3 मध्ये, म्हणून वर्गमूळ 2 बरोबर पी छेद क्यू. ही झाली पायरी नंबर 3. आता 4 नंबरची पायरी पहा. दोन्ही बाजूचे वर्ग घेतले, वर्गमूळ 2 गुणिले क्यू. 4 नंबरच्या पायरीमध्ये वर्ग नंतर घ्यायचा आहे, तो तिथं माझ्याकडून चुकून दिला गेला. ठीक आहे, इथं नाही. वर्गमूळ 2 गुणिले क्यू, वर्गमूळ 2 गुणिले क्यू, बघा या तिरकस गुणाकार बरोबर पी आलं. आता दोन्ही हे बघा, ही झाली पायरी नंबर 4. आता 5 नंबरच्या पायरीत काय केलं, 5 नंबरच्या पायरीत आपण काय केलं, फक्त वर्ग केले. वर्ग केले इथं. वर्ग केल्यामुळे पायरी नंबर 5 भेटली. 5 पायऱ्या कळाल्या बघा तुम्हाला. 5च्या पायरीत काय केलं, 4थ्या पायरीत जे होतं त्याला दोन्ही बाजूचे वर्ग घेतले. वर्गमूळ 2 चा वर्ग 2, क्यू चा वर्ग क्यू वर्ग, पी चा वर्ग पी वर्ग. ओके. आता बघा तुम्ही 5व्या पायरीत जी डावी बाजू आहे ती समसंख्या आहे. आता समसंख्या आहे कसं बघा, कोणती 2 ने तुम्ही 2 कशाचा पण अवयव आहे, 2 ने ज्याला भागतात ती समसंख्या आहे ना. आता 2 क्यू वर्ग हे काय आहे, डावी बाजू काय बेटा 2 क्यू वर्ग आहे. हे बघा 2 क्यू वर्ग आहे डावी बाजू, ही 2 क्यू वर्ग आहे ना, ती 2 क्यू वर्ग. याचा अर्थ याला 2 ने गुणलेलंच आहे ना, याला 2 ने भाग जाईलच ना, याला जर 2 ने भाग दिला तर क्यू वर्ग येईल. सोपी गोष्ट आहे. म्हणून डावी बाजू काय समसंख्या आहे, 2 ने भाग जाणे म्हणजे समसंख्या आहे. जर डावी बाजू समसंख्या आहे तर उजवी बाजू सुद्धा काय झाली मग समसंख्या आहे, आणि ते दोन्ही बाजू समान आहे. ही झाली 6 नंबरची पायरी, डावी बाजू समसंख्या आहे 2 क्यू. 7 नंबर काय आहे, जर डावी समसंख्या आहे तर उजवी बाजू सुद्धा काय समसंख्या आहे, म्हणजे पी वर्ग ही सुद्धा काय झाली समसंख्या झाली. आता 8 नंबरची पायरी, समसंख्येचा वर्ग सम असतो. जर वर्ग सम आहे म्हणजे पी वर्ग जर सम आहे तर पी सुद्धा काय असेल, समच असेल ना, तिला पण 2 ने भाग जाईल, म्हणजे पी ही समसंख्या आहे. ही झाली 8 नंबरची पायरी. इथं झालं तुमचं अर्ध उत्तर. इथं तुम्ही सिद्ध केलं की पी ही समसंख्या आहे. आता 9 नंबर पहा, ती जर समसंख्या आहे, पी जर समसंख्या आहे तर ती 2 गुणिले काहीतरी लिहिता येईल तुम्हाला, कारण 2 ने भाग जाईल ना त्याला. कोणती संख्या 2च्या
जी सम आहे ती 2च्या गुणाकाराच्या 2 अवयव येऊन लिहिता येईल. समजा तुम्ही इकडे घेतलं 10, समजा 10 ही समसंख्या माहिती आहे, तुम्ही याला लिहू शकता ना 2 गुणिले 5. पहा 2च्या अवयवात 2 अवयव येऊन लिहिता आली. कोणतीही समसंख्या घ्या अशा 2च्या रूपात लिहिता येते. मग मी पी काय लिहिलं, पी बरोबर 2t, आणि टी हा काय पूर्णांक आहे, कोणताही पूर्णांक घेऊ शकतो टी. 2p बरोबर 2t. आता 10 नंबरची पायरी ही रिपीट झाली 9दा. पी बरोबर काय लिहिलं मी 2t. आता वर्ग, आता काय केलं पहा 5 नंबरच्या पायरीत पहा, 5 नंबरची पायरी घ्या. पी ची किंमत काय आहे, पी ची किंमत आहे, पी ची किंमत आहे 2q वर्ग बरोबर पी वर्ग ते. हा चला, पी ची किंमत काय आहे 2q. पी ची किंमत काय आहे, पी बरोबर पहा, पी ची किंमत इथं टाकली वर्गमूळ 2q, वर्गमूळ 2q बरोबर काय आहे 2t. याचं जर वर्ग घेतलं तुम्ही, याचं वर्ग घेतलं, याचं पण वर्ग घेतलं, तर तुम्हाला काय भेटलं इकडे, हा वर्गमूळ 2चा वर्ग 2, क्यूचा वर्ग q वर्ग, आणि 2चा वर्ग 4, 2चा वर्ग काय 4, आणि टीचा वर्ग टी वर्ग. ही पायरी आली 12 नंबरची. पहा कशी आली, ही परत एकदा समजून सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या इथं थोडं व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला. 10 नंबर आणि 11 नंबर 2 पायऱ्या व्यवस्थित समजून सांगतो. मोठं या 10 नंबर 11 नंबर परत सांगतो, लक्ष द्या. हे पहा, पी बरोबर काय आहे 2t, पी बरोबर आहे 2t. पण इकडे पहा, पी बरोबर काय आहे वर्गमूळ 2q, पी बरोबर काय आहे वर्गमूळ 2q बरोबर काय झालं 2t. वर्ग जर केला, याचा वर्ग करा, वर्गमूळ 2qचा वर्ग बरोबर 2tचा वर्ग. पहा वर्गमूळ 2चा वर्ग 2, क्यूचा वर्ग q वर्ग, 2चा वर्ग 4, आणि टीचा वर्ग t वर्ग. आली काही पायरी आता 12 नंबरची बघा, ही झाली 12 नंबरची पायरी. 12 नंबरची पायरी काय आली, 2q बरोबर 4t वर्ग. याच्यावर पहा q वर्ग बरोबर, हा 2 इकडे घेऊन जा 4च्या खाली, हे पहा 4च्या खाली नेला, 4 भागिले 2 किती आलं 2, म्हणजे q वर्ग बरोबर काय आला परत 2t वर्ग. मध्ये बोल नका रे. आता बघा ही जी 2t वर्ग आहे परत, म्हणजे इथं 2 गुणिले t वर्ग आहे. आता 2 ने भाग जाईल ना भाऊ, याला 2 ने भाग झाला गेला म्हणजे ती काय असते समसंख्या. मग काय लिहिलं मी 2t वर्ग ही समसंख्या आहे. परत तीच बोल. आता 2t वर्ग जर समसंख्या बेटा, तर q वर्ग सुद्धा काय होईल समसंख्या ना. उजवी बाजू सम आहे तर डावी बाजू पण सम झाली ना. मग q वर्ग ही काय झाली समसंख्या झाली. अरे जो वर्ग सम आहे तर ती संख्या पण सम असेल, म्हणून q सुद्धा काय सम आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला काय कन्क्लुजन भेटलं की p सुद्धा समसंख्या आहे आणि q सुद्धा समसंख्या आहे. दोन्ही जर समसंख्या आहे, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे p आणि q यांना सामायिक अवयव आहे कोणता 2. 2 हा त्यांचा सामायिक अवयव आहे. अरे बाबा, पण p आणि q तर आपण संक्षिप्त रूपात लिहिलं होतं. आता पहा, हे 20/32 ला तुम्ही जेव्हा संक्षिप्त रूपात लिहिलं तेव्हा तुम्हाला काय भेटलं 4×5 = 20, 4×8 = 32. सांगा बरं, आता यांना सामायिक अवयव आहे का? हे p/q या रूपात लिहिले गेले. सामायिक अवयव आहे का या दोघांना? आहे का? नाहीये, येऊच शकत नाही. यांना कसं काय आले p? इथं जेव्हा लिहिता तुम्ही वर्गमूळ 2 p/q रूपात, तर तुम्ही काय म्हणताय p समसंख्या आहे, q पण समसंख्या. अरे बाबा तसं नाहीये ना, त्यांना सामायिक अवयव नाहीच आहे, त्यांचा 2 हा सामायिक अवयव येऊच शकत नाही. मग तो काय आला, आपण तर इथं आलं की हा सामायिक अवयव, हे आपल्याला रिझल्ट भेटला. पण हा रिझल्ट चुकीचा आहे, म्हणून काय म्हटलं परंतु एक गृहीतकाशी विसंगत आहे. हे कसं आहे विसंगत, म्हणजे जे योग्य नाही, जे चालीरीतीला धरून नाही. काय आलं, याचा अर्थ काय होतो, आपल्याला जे आपण गृहीत धरलं होतं ते चूक होतं. आपण काय गृहीत धरलं होतं, आपण काय म्हटलं होतं की वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या नाही. हे जे आपण गृहीत धरलं होतं, दिस इज रॉंग. हे काय चूक आहे. म्हणजे वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या नाहीये. तर मग ती काय आहे, ती अपरिमेय संख्या. अशा प्रकारे उदाहरण आहे. व्यवस्थित नोट डाऊन करा, एकदा त्याला सोडून बघा. पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे पान नंबर 22 वर, ते सुद्धा सोडवा. नंतर पान नंबर 24 बघा, त्यावर पण तुम्हाला 2 अधिक वर्गमूळ 3 ही
अपरिमेय संख्या एक सिद्ध करा असं आहे. ते पण एकदा सोडवा. मी तुम्हाला उद्या परत समजून सांगेन आणि ते विश्वाससमोर उदाहरण घेईन. ठीक आहे. चल लिहून घ्या आणि बाय. बाय बाय सर. सर. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय. बाय बाय सर. बाय बाय. सर. बाय सर. बाय बाय सर. सर. बाय सर. बाय सर.